Hello friends, welcome to the class. So today we will discuss some important questions from the MST Okay, so what is the first question here? If matrix A is I1 1 0, where I equal to root of minus 1 and B equal to A to the power 2029, then find the value of B inverse. So guys, त्यांनी matrix A दिला आहे आपल्याला. काय दिला matrix A? That is, it is a 2x2 matrix, that is I1 and 1 0. ठीक आहे. आणि त्यांनी अजून एक दिलं आहे आपल्याला अँड बी इक्वल टू ए टू द पॉवर 2029. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ए स्क्वेअर ए क्यूब आणि ए सिक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगेल. सो ए स्क्वेअर काय असेल आपलं? ए स्क्वेअर इक्वल टू I1 1 0 इंटू I1 इंटू 1 0. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे तुमचा आन्सर? सो इट विल बी 0i I1. ठीक आहे. हे झालं ए स्क्वेअरची व्हॅल्यू. आता ए क्यूब कसं फाइंड करणार तुम्ही? ए क्यूब इक्वल टू दॅट इज ए स्क्वेअर इंटू ए. म्हणजेच ए स्क्वेअर काय आपला आताच काढाय आपण 0i I1 इंटू ए काय आहे आपलं I1 1 0. ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं ए क्यूबची व्हॅल्यू येईल. काय येईल ती? I0 0i. ठीक आहे. आता आपल्याला ए सिक्सची व्हॅल्यू करायची. ए सिक्स म्हणजे काय असेल? ए क्यूब इंटू ए क्यूब. म्हणजेच I0 0i इंटू I0 0i. सो ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर तुमचा आन्सर येते -1 0 0 -1. म्हणजेच -1 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. ठीक आहे. म्हणजे ए सिक्सचं काय आलं तुमचं गाईज? ए टू द पॉवर 6 विल बी -1 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. बट त्यांनी काय दिलं आहे आपल्याला? नाव दे हॅव गिवन बी इक्वल टू ए टू द पॉवर 2029. आता हे जे 2029 पॉवर आहे ना, आपण ह्याला असं पण लिहू शकतो इक्वल टू ए टू द पॉवर 6 इंटू 338. सो ह्याचं मल्टिप्लिकेशन येतं गाईज 2028 प्लस 1. म्हणजे हे दोन्ही सेम आहेत बरं का. 2029 इज इक्वॅलेंट टू 6 इंटू 338 प्लस 1 विल बी द सेम. आता आपण ह्याला असं लिहू शकतो का? बी इक्वल टू ए टू द पॉवर 6 होल ब्रॅकेट टू द पॉवर 338 इंटू ए. यस, असं लिहू शकतो गाईज. आता ए टू द पॉवर 6ची व्हॅल्यू किती? -1 टू द पॉवर 338 म्हणजे E1 इंटू ए. काय येणार आहे? हे एच येणार आहे गाईज. विल बी ए. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं? बी इक्वल टू ए. ठीक आहे. बट गाईज मला सांगा, व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ ए? डिटर्मिनंट ऑफ द ए मॅट्रिक्स विल बी, ह्याचा डिटर्मिनंट किती येणार आहे? 0 -1 म्हणजेच -1. म्हणजेच -1 जर असेल म्हणजे तुमचा ए इनवर्स एक्झिस्ट करतो, राईट? सो टेकिंग, आता ह्याला इक्वेशन नंबर 1 जर म्हणलं, सो टेकिंग इनवर्स ऑन बोथ साइड्स, टेकिंग inverse of both sides of equation number 1. सो काय येणार आहे आपलं तिथं येईल आपल्याला बी इनवर्स विच इज इक्वल टू ए इनवर्स, राईट? आता ए इनवर्सची व्हॅल्यू काय असते? 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत गाईज. ठीक आहे. म्हणजेच ए इनवर्स म्हणजेच बी इनवर्स आलं तिथं. आता मला सांगा, हे जर आपण ट्रीटमेंट ऑफ ए इकडे घेतलं तर काय येणार आहे ते? म्हणजेच ते येईल बी इनवर्स इक्वल टू मायनस ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए, राईट? का? कारण डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू किती आली आहे? -1 आहे गाईज. इथं लक्षात ठेवा. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -1 म्हणजे तुमचा आन्सर काय आला आहे? इथं आपण मायनस ॲडजॉइंट ऑफ ए असं क्लिअरली लिहू शकतो. आणि त्यांनी विचारलंय आपल्याला बी इनवर्स. ओके, काय विचारलंय क्वेश्चनमध्ये? व्हॅल्यू ऑफ द बी इनवर्स इज मायनस ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजेच फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. इन द मॅट्रिक्स ए इज अ 2x2 मॅट्रिक्स, ए इनवर्स इक्वल टू x इंटू ए प्लस y इंटू 1, वेअर I इज द युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2, देन द व्हॅल्यूज ऑफ 2x प्लस 3y इज. खूप सोपं आहे गाईज. काय दिलं त्यांनी?
गिवन मॅट्रिक्स ए दिलेला आहे, काय आहे तो? इट विल बी 1 2 मायनस 5 1. मला सांगा डिटर्मिनंट ऑफ ए काय येईल? 1 मायनस मायनस प्लस 10 विच इज इक्वल टू 11 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच तुमचा ए इनवर्स एक्झिस्ट करतो. तर ए इनवर्स काय येईल? बाय युझिंग दॅट जॉईंट मेथड, दॅट इज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. इक्वेशन नंबर 1. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन 11 इंटू 2 by 2 मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट कसा फाइंड करतो गाईज? एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स, दॅट इज 1, 1 अँड चेंज द साइन ऑफ नॉन डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे -5 ला 5 येणार अँड 2 ला -2. सो तुमचं गाईज हे विल बी आन्सर असेल ए इनवर्सचं. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. नेक्स्ट, आणि त्यांनी इक्वेशन काय दिलं गाईज आपल्याला? ए इनवर्स इक्वल टू एक्स इंटू ए प्लस वाय इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. सो गाईज वी गेट, आता ए इनवर्सला ते 1/11 जे आहे त्याला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करूया. काय येणार आहे ते? 1/11 इंटू -2/11 5/11 1/11. ठीक आहे, विच इज इक्वल टू एक्स टाइम्स मॅट्रिक्स ए. म्हणजे एक्सनं मॅट्रिक्स एला मल्टिप्लाय करायचं आहे. तो काय येईल ते? एक्स 2x -5x प्लस वाय इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आपल्याला वायची व्हॅल्यू माहीत नाही आहे, आयडेंटिटी माहिती आहे 1 0 0 1, म्हणजेच y0 0y. आता ह्या दोघांची ॲडिशन जर केली आपण तर काय येणार आहे? एक्स प्लस वाय 2x, here will be -5x, here will be x plus y. ठीक आहे. आता फक्त ह्या दोन जे मॅट्रायसेस आहेत ते बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस आपण जस्ट कम्पेअर करूया. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस compare the corresponding elements of the matrices. So it will be, so guys x काय येणार आहे तुमचं? 2x equal to, so 2x equal to -2/11. So your value of x will be -1/11. This is the first answer. And 2y, that is y will be x plus y is equal to 1/11. So what will be the value of y? Y will be 1/11 minus, so it will be plus 1/11 which is equal to 2/11. म्हणजे तुमची y ची व्हॅल्यू किती आली आहे? 2/11 will be the value of y. आता x and y ची व्हॅल्यू भेटली, पण त्यांनी विचारलं काय आपल्याला क्वेश्चनमध्ये? त्यांनी आपल्याला विचारलेली व्हॅल्यू आहे 2x plus 3y. आता सबस्टिट्यूट करा. 2x plus 3y which is equal to 2 times x will be 1/11 plus 3 times 2/11. So which is equal to 2/11 plus 3 times 2/11. तर इथे 2/11 कॉमन घेऊ शकता. In bracket 1 plus 3. So it will be guys 2/11 into 4. ओके. x ची व्हॅल्यू काय आहे गाईज आपली? x ची व्हॅल्यू गाईज -1/11 आहे. इथं मायनस करून घ्या. मायनस, इट विल बी मायनस, सो इट विल बी 2. So your final answer will be 4/11. So that is the value of 2x plus 3y. काय आला आन्सर गाईज तुमचं? 4/11 will be the final answer. That is second option is correct option. Next question. If matrix A is a 2 by 2 matrix and A into adjoint of A equal to A into N transpose, then find the value of 2A plus 3B. खूप सिंपल आहे गाईज. त्यांनी आपल्याला डायरेक्टली इक्वेशन दिले, दॅट इज ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज. आता मॅट्रिक्स ए दिलेला आहे, त्याच्यावरून आपण ह्या सगळ्या गोष्टी फाइंड करू शकतो, राईट? सो ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा ॲडजॉईंट ऑफ एची व्हॅल्यू फाइंड करूया. ठीक आहे, किंवा ए इंटू ॲडजॉईंट लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू फाइंड करूया. ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू, व्हॉट इज द मॅट्रिक्स ए? दॅट इज 2a minus 3b. here will be 2, sorry 3, इथे 2. आता ॲडजॉईंट ऑफ ए कसा असेल? जस्ट चेंज द डायगोनल एलिमेंट्स 2, 2a and change the sign of non-diagonal elements, that is -3 3b. ठीक आहे. ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं गाईज ए इंटू ॲडजॉईंट ऑफ एचं, तर तुमचं फायनल आन्सर असेल 4a plus 9b 0 0 आणि इथे येईल 9b plus 4a. ही झाली तुमची ए इंटू ॲडजॉईंट ऑफ एची व्हॅल्यू. ठीक आहे.
नंतर तुम्हाला फाइंड करायचं आहे ए इंटू ए ट्रान्सपोज. आता मॅट्रिक्स ए माहिती आहे, ॲज इट इज लिहून घ्या. 2a मायनस 3b 3 2 ए ट्रान्सपोज काय असेल 2a मायनस 3b 3 2. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. काय येणार आहे ते. सो इट विल बी गाईज 4a स्क्वेअर प्लस 9b स्क्वेअर 6a minus 6b. Here will be 6a minus 6b 13. ठीक आहे. आता तुम्हाला हे दोन्हींची व्हॅल्यू भेटली, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए आणि ए इंटू ए ट्रान्सपोज. आता फक्त इक्वेट करायचे काय, सबस्टिट्यूट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. म्हणजे काय येईल तुमचं ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज. So after substituting the values, we just calculated the values of a into adjoint a, that is 4a plus 9b. Here will be 0 0 4a plus 9b. ओके, बरोबर आहे ना. यस, इक्वल टू कोणता मॅट्रिक्स आहे ए इंटू ए ट्रान्सपोज विल बी 4a स्क्वेअर प्लस 9b स्क्वेअर 6a minus 6b 6a minus 6b. here will be 13. आता बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस कम्पेअर करूया आपण. काय येणार आहे तुमचं, तुम्ही जर कम्पेअर केलं गाईज, सो तुमची व्हॅल्यू ऑफ ए विल बी इक्वल टू बी. कसं काय, तर 6a मायनस 6b इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार आहे 6a इक्वल टू 6b म्हणजेच ए इक्वल टू बी. हे झालं तुमचं पहिलं आन्सर. आणि सेकंड असेल 4a प्लस 9b इक्वल टू 13. आता ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला इक्वल टू बी, तर काय येणार आहे ए इक्वल टू बी जर केलंस म्हणजे 4b प्लस 9b इक्वल टू 13. दॅट मीन्स 13b इक्वल टू 13 म्हणजेच बीची व्हॅल्यू किती आली 1. म्हणजे ॲटोमॅटिकली गाईज एची व्हॅल्यूसुद्धा किती येणार आहे 1. राईट. आता ए आणि बीची व्हॅल्यू भेटली. त्यांनी विचारलं काय आपल्याला, त्यांनी विचारलं आहे आपल्याला 2a प्लस 3bची व्हॅल्यू काढा. आता 2 इंटू एची व्हॅल्यू 1 प्लस 3 टाइम्स बीची व्हॅल्यू 1. काय इन 2 प्लस 3 इज इक्वल टू 5 विल बी युअर फायनल आन्सर. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. नेक्स्ट क्वेश्चन. इफ मॅट्रिक्स ए इज 3x3 मॅट्रिक्स and aij is the cofactor of the small aij, then the values of. खूप सोपं आहे गाईज. आता जे स्मॉल ए आहे ना ते आपला एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स डिनोट करतात. इथं लिहून घ्या स्मॉल ए आय जे इज द एलिमेंट ऑफ गिवन मॅट्रिक्स, एलिमेंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. आणि जे कॅपिटल ए आहे दॅट इज कॅपिटल ए आय जे विल डिनोट द कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स, कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. ओके, हे डिफरन्स समजून घ्या गाईज. स्मॉल एक आहे आणि कॅपिटल एक आहे. आता मला सांगा बरं स्मॉल A21 काय आहे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममधला एलिमेंट दॅट इज -1 कॉमा. स्मॉल A22 सेकंड रो आणि सेकंड कॉलममधला एलिमेंट 1 कॉमा. A23 म्हणजेच सेकंड रो आणि थर्ड कॉलममधला एलिमेंट 2. आता सिमिलरली को फॅक्टर कसे फाइंड करायचे गाईज, त्याला एक फॉर्म्युला आहे, आपण सगळे शिकलोत राईट. सो A21 विल बी -1 to the power 2 plus 1, eliminating the second row and first column. What is the determinant of the remaining matrix? Eliminating second row and first column. What will be the determinant of the remaining matrix? So it will be 2 4s are 8. 2 4s are 8 minus 3 2s are 6. So which is equal to minus of 2. बरोबर ना. Yes guys, A21 will be -2. Next A22 which is equal to -1 to the power 2 plus 2, eliminating the second row, eliminating second row and second column. What is the remaining determinant matrix? It will be 1 4s are 4 minus 3 which is equal to 1. And A22 काय आलं आपलं 1 आलं. नंतर A23 काय येईल -1 to the power 2 plus 3 into, आता इथे काय करायचं आपल्याला, एलिमिनेटिंग सेकंड रो अँड थर्ड कॉलम. काय एलिमेंट राहिले 1 2 1 2, ह्यांचा डिटर्मिनंट किती येईल
2 मायनस 2 विच इज इक्वल टू 0. भेटल्या का आपल्याला ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू? आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची गाईज. म्हणजेच A21 इंटू कॅपिटल A21 प्लस स्मॉल A22 इंटू कॅपिटल A22 प्लस A23 इंटू कॅपिटल A23 विच इज इक्वल टू, ह्याची व्हॅल्यू काय आहे? -1 इंटू -2 प्लस 1 इंटू 1 प्लस 2 टाइम्स 0. सो तुमचं फायनल आन्सर असेल गाईज 3. कारण -2 जार 2 प्लस 1 इथं लिहू शकता तुम्ही डिटेलमध्ये. सो इट विल बी 2 प्लस 1 विच इज इक्वल टू 3. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. सो विच ऑप्शन इज करेक्ट वन? 4th ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. खूप सिम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ मॅट्रिक्स A is a 1 tan x minus tan x 1 then A transpose into A inverse is equal to. आता मला सांगा 2x2 मॅट्रिक्स आहे. आपण डायरेक्टली डिटर्मिनंट फाइंड करूया. काय येणार आहे ते? 1 मायनस मायनस प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, सॉरी टॅन स्क्वेअर ऑफ एक्स. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स हे 0 आहे का? तर नाही. म्हणून तुमचा A इनवर्स एक्झिस्ट करतो. कारण डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 असेल तरच तुमचा A इनवर्स एक्झिस्ट करतो. लक्षात ठेवा हे. ठीक आहे. युझिंग द शॉर्टकट. आता आपल्याला हे माहिती आहे A ट्रान्सपोज इंटू A इनवर्स. ह्याला आपण असं लिहू शकतो का? आता A ट्रान्सपोज तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो, राईट? काय आहे A ट्रान्सपोज ऑफ द गिवन मॅट्रिक्स? सो दॅट इज 1 tan x and it will be minus tan x 1. काय करतो आपण ट्रान्सपोजमध्ये? जस्ट चेंज द, जो रो आहे त्याला कॉलम करायचं, राईट? आणि जे कॉलम आहे त्याला रो करायचं. सिम्पल. इंटू A इनवर्स काय असेल आपला? तर इंटू A इनवर्स आहे, राईट? हे झालं आपलं A. आता आपण इथे हे करूया. पहिलं A ट्रान्सपोज फाइंड केला, राईट? आता A इनवर्स फाइंड करूया. A इनवर्स विल बी 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A, दॅट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. इंटू ॲडजॉइंट ऑफ A. आता 2x2 चा ॲडजॉइंट मॅट्रिक्स कसा फाइंड करतो? जस्ट चेंज द डायगोनल एलिमेंट्स and change the sign of non-diagonal elements. So it will be tan x minus tan x. ठीक आहे. ह्याला सिम्प्लिफाय करून घ्या. म्हणजे तुमचा A इनवर्स काय येईल? A इनवर्स विल बी 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इन ब्रॅकेट, किंवा त्याला जर तुम्ही डिवाइड केलं ना तरी काय येईल तुमचं? आता ह्याला फक्त डिवाइड करून घेऊया त्या 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सला. तर ब्रॅकेटमध्ये येईल गाईज 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. थर्ड एलिमेंट कोणता आहे? टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. आणि इकडं असेल 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. हे झालं तुमचा A इनवर्स. आता आपण फाइंड करूया A ट्रान्सपोज इंटू A इनवर्स. Just substitute the elements. It will be 1 minus tan x and here will be tan x 1 into matrix 1 upon 1 plus tan square x minus tan x upon 1 plus tan square x. इथं काय येणार आहे? tan x upon 1 plus tan square x आणि इथे येईल 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. गाईज जस्ट तुम्हाला मोठा वाटतोय क्वेश्चन, पण बेसिक आहे गाईज. ओके. काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. आता काय आहे इथं दिलेलं आहे आपल्याला? फक्त रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन. हे पण 2x2 मॅट्रिक्स आहे आणि हा पण 2x2 मॅट्रिक्स आहे. लक्षात ठेवा. हे ऑल्सो 2x2 मॅट्रिक्स. आता 2x2 मॅट्रिक्सचं आपल्याला जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येणार आहे तुमचा आन्सर? फायनल जर तुम्ही आन्सर हे केलं तर तुमचं ह्याचं इथं येणार एक मॅट्रिक्स, मोठा मॅट्रिक्स येतो गाईज. तो येतो 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. हा झाला आपला पहिला एलिमेंट आहे फक्त. हा लक्षात ठेवा, फर्स्ट एलिमेंट. नंतर इथं येईल तुमचं 2 टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. नेक्स्ट इथं येईल तुमचा एलिमेंट मायनस 2 टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. तुमचा इथं येईल 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. तर गाईज तुमचा हा सुद्धा 2x2 मॅट्रिक्स आहे. लक्षात ठेवा. आणि कशाची व्हॅल्यू आली आहे? A ट्रान्सपोज इंटू
ए इनवर्सची. आता मला हे प्रत्येकाचा फॉर्म्युला माहिती आहे काय तुम्हाला? मला सांगा, 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर्सला आपण कॉस 2x लिहू शकतो ना. आपल्याला सगळ्याला माहिती कॉस 2x इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. अजून एक फॉर्म्युला आहे गाईज, दॅट इज साइन 2x इक्वल टू दॅट इज 2 टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. आता हे तुम्ही फॉर्म्युला रिप्लेस करा आपल्या गिवन मॅट्रिक्समध्ये. ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, वी कॅन राईट कॉस ऑफ 2x साइन ऑफ 2x, here will be minus sin of 2x आणि इथं काय येणार आहे कॉस ऑफ 2x. थोडा लेंदी क्वेश्चन आहे गाईज, बट खूप सिम्पल आहे, काही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. म्हणजे तुमचे फायनल आन्सर काय आले? ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स विल बी कॉस ऑफ 2x मायनस साइन 2x कॉस ऑफ 2x. सो कोणतं ऑप्शन आहे गाईज करेक्ट तुमचं लक्षात बघा बरं एकदा. सो गाईज इफ यू चेक द सेकंड ऑप्शन, cos 2x minus sin of 2x sin 2x cos of 2x. So guys second option will be the correct option guys. थोडा लेंदी वाटतोय क्वेश्चन, पण तुम्ही जर सॉल्व करत गेला स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला इझिली आन्सर भेटून जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आपला, लेट मॅट्रिक्स ए इज अ 2x2 मॅट्रिक्स इफ बी इक्वल टू I minus 3c1 into adjoint of A plus 3c2 into adjoint of A bracket square minus 3c3 into adjoint of A bracket cube, then the sum of all the elements of the matrix B. काहीच त्यांनी आपल्याला विचारलंय सम ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स बी. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे? आपल्याला मॅट्रिक्स बी फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यांनी त्याच्यासाठी इक्वेशन काय दिलं आहे? बी इक्वल टू I मायनस 3c1 into adjoint of A plus 3c2 into adjoint of A bracket square plus minus 3c3 into adjoint of A bracket cube. ठीक आहे, आता त्यांनी ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. आता मला सांगा 3c1 म्हणजे काय असतंय? व्हॅल्यू आहे गाईज, ती कॉम्बिनेशन दिले. 3c1 म्हणजे काय? 3 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल. 3c1 ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची गाईज? 3 फॅक्टोरियल अपॉन 3 minus 1 will be 1 factorial into 3 minus 1 will be 2 factorial. ठीक आहे, आता ह्याची व्हॅल्यू काय आली? 3 into 2 अपॉन 2 into 1 म्हणजे 2 2 गेट कॅन्सल आउट, ह्याची व्हॅल्यू आली 3. सिमिलरली 3c2 कसं फाइंड करणार आपण? 3 फॅक्टोरियल अपॉन 3 minus 2 will be 1 factorial into 2 factorial which is also equal to 3 into 2 upon 2 into 1 which is equal to 3. नेक्स्ट 3c3 ची व्हॅल्यू किती येणार आहे गाईज? 3c3 म्हणजे ह्याची व्हॅल्यू असते 1, लक्षात ठेवा, स्टँडर्ड व्हॅल्यू. आता ॲडजॉइंट ऑफ ए, ॲडजॉइंट ऑफ, पहिल्यांदा आपण ॲडजॉइंट ए फाइंड करूया. ठीक आहे, सो ठीक आहे, आता मला सांगा ह्यालाच आपण सिम्प्लिफाय केलं, मॅट्रिक्स बीला सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. I मायनस 3 ॲडजॉइंट ऑफ ए प्लस 3 टाइम्स ॲडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर मायनस I टाइम्स ॲडजॉइंट ऑफ ए ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, तो गाईज हे तुमचा फॉर्म्युला आहे बघा, I मायनस ॲडजॉइंट ऑफ ए ब्रॅकेट क्यूबचा. ठीक आहे, ही तुमची कशाची व्हॅल्यू आली? बीची. आता मला सांगा बीची ही जर व्हॅल्यू असेल तर त्यांनी दिलंय काय आपल्याला? आपल्याला ॲडजॉइंट एची व्हॅल्यू माहिती आहे, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता ॲडजॉइंट एची व्हॅल्यू किती आहे? ॲडजॉइंट ए विल बी 2 1 0 2. आता ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया आपण. ठीक आहे, काय येणार आहे? मॅट्रिक्स बी इक्वल टू 2x2 मॅट्रिक्स आयडेंटिटी काय असेल? 1 0 0 1 मायनस 2 1 0 2 ब्रॅकेट क्यूब. म्हणजे तुमचा मॅट्रिक्स बी काय येईल? आता यांचं सबस्ट्रॅक्शन करा गाईज. म्हणजे 1 -1 -1 0 -1 होल ब्रॅकेट क्यूब. आता बी इक्वल टू एक मॅट्रिक्स दिला आणि त्याचा क्यूब दिला आहे. ठीक आहे, तर कसं सॉल्व करणार तुम्ही गाईज? क्यूब म्हणजे 3 टाइम्स, जस्ट मल्टिप्लाय दॅट मॅट्रिक्स 3 टाइम्स. सो इट विल बी -1 -1 0 -1 into -1 -1 0 -1 into third matrix -1 -1 0 -1
आता या तिन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय येणार आहे ते, जस्ट रो बाय कॉलमनं मल्टिप्लिकेशन करूया घेऊया गाईज. पहिल्यांदा फर्स्ट टू मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करूया. ते येईल 1 2 0 1 आणि सेकंड मॅट्रिक्स ॲज इट इज दर इज -1 -1 0 -1 आणि तुम्ही ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं -1 -3 0 -1. सो गाईज दिस इज रिक्वायर्ड आन्सर, दॅट इज मॅट्रिक्स बी. तर त्यांनी विचारले काय आपल्याला, त्यांनी विचारले गाईज सम ऑफ all the elements of matrix B. Matrix B is equal to, that is -1 -3 -1 plus 0 which is equal to -5. So guys तुमचं समेशन काय आलं, -5 will be the final answer. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. खूप सिम्पल आहे, तुम्हाला फक्त हे कॉम्बिनेशनची व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे माहीत पाहिजे. 3C1ला कसं सॉल्व्ह करायचं, 3C2ला कसं सॉल्व्ह करायचं आणि 3C3ला कसं सॉल्व्ह करायचं, हे व्हॅल्यू जर माहीत असतील तर तुम्ही इझिली फाइंड करू शकतात. आता इथं काय केलं त्यांनी, I -3 टाइम्स ॲडजॉइंट ए प्लस 3 टाइम्स ॲडजॉइंट ए स्क्वेअर मायनस I टाइम्स ॲडजॉइंट ए, हा A - B ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे, हे पण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज गाईज. So if matrix A is a 2 by 2 matrix, matrix B is also given, then find A plus B bracket inverse. आता त्यांनी मॅट्रिक्स ए दिलाय, मॅट्रिक्स बी दिलाय आणि त्यांनी ए बी इनवर्स विचारलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा ए प्लस बी फाइंड करून घेऊया. सो काय मॅट्रिक्स आहे, 1 -1 2 -1 समेशन ऑफ 1 1 4 -1. आता दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन कसे असते गाईज, ॲडिशन ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट. सो इट विल बी 2 0 6 -2. सो आता हे झालं ए प्लस बी. आता मला सांगा ए प्लस बीचा इनवर्स फाइंड करायचा आहे. तर पहिल्यांदा डिटर्मिनंट चेक करा. डिटर्मिनंट ऑफ ए प्लस बी विल बी डिटर्मिनंट ऑफ 2 0 6 -2 विच इज इक्वल टू -4 -0 विच इज इक्वल टू -4 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच ए प्लस बीचा इनवर्स एक्झिस्ट करतो, राईट. आता ए प्लस बीचा इनवर्स कसा काढायचा, by adjoint method guys. A plus b inverse equal to 1 upon determinant of a plus b into adjoint of a plus b. Substitute करा. 1 upon determinant किती आला आहे, -4 into matrix. आता हे 2 by 2 मॅट्रिक्स आहे, ह्याचा adjoint आहे तुम्ही डायरेक्टली फाइंड करू शकता by exchange the diagonal elements and change the sign of non diagonal elements 0. आता ह्या -4 ह्याला डिवाइड करून घेऊया. काय येणार आहे ते 1/2 0, इथं येणार 3/2, इथं येईल तुमचं -1/2. ओके. सो गाईज युअर फायनल आन्सर ऑफ द ए प्लस बी इनवर्स इज इक्वल टू, दॅट इज 1/2 0 3/2 and -1/2. So this will be the 2 by 2 matrix and this will be your final answer of the A plus B inverse. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. सो गाईज अशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत मॅट्रायसिसमध्ये. आय होप तुम्हाला हे जर तुम्ही MST CET एक्झामिनेशनच्या अगोदर जर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर डेफिनेटली तुम्ही 100 out of 100 स्कोअर करू शकता. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. सो आय विल ट्राय टू सॉल्व्ह ईच अँड एव्हरी क्वेश्चन फ्रॉम यू. थँक्यू सो मच गाईज.